महाराजांचे अरूपवर्णन. राजश्री चिंतोपंत पाटोळे यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्त उपासक असून त्यांस ब्रह्मसंबंधाची बाधा होती. ती दूर केल्याबद्दल पुढे गोष्ट येईलच. अक्कलकोटास ते सेवा करीत असता. समर्थांची स्वारी एके दिवशी त्यांचे बिन्हाडी जोशीबुवांचे वाड्यात अकस्मात आली. सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते. गोविंदरावांनी महाराजांस बसण्यास पाठ मांडला व त्यांनी गाणगापुराहून पादुका करून आणल्या होत्या. त्या समर्थांच्या पायांस लावून समर्थांचे चरणांवर गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली की अक्षय आपल्या चरणांचे ध्यान हृदयात राहावे, विसर पडू नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलविली. पुन्हा गोविंदरावांनी प्रश्न केला की महाराज, आपण गाणगापुरास संगमावर असता काय? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो, असे सांगून महाराज उठून गेले. त्याच रात्री गोविंदरावास स्वप्नात असा दृष्टांत झाला की श्रीक्षेत्र गाणगापूर येथील गावांतील देवालयात श्री दत्तात्रेय नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. त्या देवालयात श्रीस्वामी बसले आहेत व चरणी निज पादुका घातल्या आहेत. पुजारी मंडळी जवळ बसली आहेत. गोविंदरावांनी पूजा समन्यास स्वप्नात विचारले की देवालयात कोण बसले आहेत? पुजारी म्हणाले, अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत. इतके स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले. श्री स्वामी दत्त अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. महाराजांचे निस्सिम भक्तांपैकी ते एक भक्त होते. महाराज दत्त अवतार असे त्यांचे भक्त म्हणतात असे नाही, तर मोठे योगी सिद्ध तापसे महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास येत व महाराज अवतारी असल्याबद्दलची आपली खात्री करून नगरवासी जनांस तसा उपदेश करीत. आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी व यशवंतराव महाराजदेव मामलेदार हे साधूही महाराजांस अवतारी मानित असत. फार तर काय, पण मूर्तिपूजा निषेधक, ब्रह्मवेत्ते, वेदोक्त प्रकाशाचे करते जे विष्णुबुवा ब्रह्मचारी, स्वतः मोठे वक्ते, वेदांती व विद्वान होते. ज्यांनी त्यांचा वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ वाचला असेल त्यांस माहिती असेलच की ज्ञानोबा, चांगदेव, नामदेव इत्यादी भक्तांनी जे चमत्कार केले त्यांस बुवांनी नानवेळ ठेवून हे चमत्कार खरे नसावेत म्हणून टीका केली आहे. अशा मार्मिक विद्वानांकडून महाराजांस अवतारी असा किताब मिळाला आहे. याहून जास्त पुरावा तो कोणता पाहिजे? श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला? ते लहानाचे मोठे कोठे झाले? त्यांचे मातापितरे कोण? जात कोण? देश कोण? त्यांनी दीक्षा कुठे घेतली? यांतील एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही. त्यांनी संन्यास कुठे व केव्हा घेतला त्याचाही पत्ता लागला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा केव्हा वेदांतील किंवा पुराणांतील वाक्य म्हणत. यावरून ते ब्राह्मण असावे असे अनुमान होते. ते ब्राह्मण शूद्र यवनाकडेही भोजन करीत. त्यांची कांती दिव्य, तेज पुंज होती. शरीराचा वर्ण गौर असून तांबूस होता. ते आजानुबाहू होते. त्यांचे अंगचे तेज इतके प्रखर होते की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्यानेही पाहवत नसे. दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायांवर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत. एखादा पायांवर डोके ठेवू लागला म्हणजे एखादे वेळेस मोठा चमत्कार होई. तो असा की डोके व महाराजांचे पायांत एका जनाएवढे अंतर राहिले आणि महाराजांचे मनात दर्शन देण्याचे नसल्यास एकदम फाट असे म्हणत. त्याबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलथापालथा मागल्या मागे होऊन जाई. याप्रमाणे अनेक वेळा अनेक जणांची धांदल उडले. महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते. विशेष करून जारिणी स्त्रिया समोर जाण्यास फार भीत असत. केलेल्या पापाची महाराजांपुढे तेव्हाच झाडणी होई. गालप्रिदान देऊन जारिणीचे अवजाराचे नानवही महाराज प्रकट करीत. एक वेळ एका थोर घराण्यातील पुत्र मागून घेणारी बाई महाराजांजवळ आली. बरोबर दासदासी सेवकजन पुष्कळ होते. त्यांनी पुत्र व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना केली. महाराजांनी उत्तर दिले, अगे मज जवळ कशाचा मुलगा? तो तुझा यार बसला आहे, तो तुला मुलगा देईल. सदर गृहस्थाचा व बाईचा फंद असल्याचे मग कळून आले. राजा वरंक महाराजांस सारखे होते. अक्कलकोटचे मामलेदार, न्यायाधीश, कोतवाल, फार तर काय, राजेसाहेब यांचेही श्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असत. डोकीचे पागोटे काढून फेकून देणे,
शिव्या देण्या वगैरे खेळ महाराजांचे हमेश चालावयाचे. पण कोणाची बिशाद होती की महाराजांपुढं कोणी ब्र काढील किंवा हुकुमाची अवज्ञा करील. 66 आहाहा. वाचक हो, हे लिहित असता मूळ लेखक म्हणतो, महाराजांचे रागाची आठवण होऊन मलाही कानपरे भरले व लेख आणि चालत नाहीशी झाली. श्री समर्थांचे चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांचे आजने निर्गुणानुवाद वर्णन करीत आहे. महाराजांस पाहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत अशी मनाची खात्री होई. दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटतील तशी आचाट कृत्ये करीत, परंतु कोणत्याही वेळी त्यांचे अमृतदृष्टीने अपघात किंवा विपरीत गोष्ट घडून आल्याचे एकही उदाहरण कोणाचे ऐकण्यात आलेले नाही. महाराजांचे रूपवर्णन